आणि आता सुरुवात करूया आजच्या 0 आवरला। मुंबईतील दादरचा कबूतरखाना आज दिवसभर वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिला आणि कबूतरांचा प्रश्न हा फक्त आरोग्यापुरता उरलेला नाही, तर त्याला आता राजकीय सत्ता स्पर्धेची सुद्धा लागण झाल्याचं दिसून आलं। मराठी एकीकरण समितीने आज कबूतरखाना परिसरामध्ये आंदोलनाची हाक दिली होती। अर्थात या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या आंदोलनाला पार्श्वभूमी होती ती 6 ऑगस्ट या दिवशी झालेल्या कबूतरखान्यावरच्या आंदोलनाची। जैन समाजाने केलेल्या या आंदोलनामध्ये पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली, कायदा मोडला आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला। या आंदोलकांवर काय कारवाई केली हा प्रश्न विचारण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले। जैन समाज आपली ताकद दाखवून भूमिपुत्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि गृहमंत्री एका विशिष्ट समाजाच्या पाठीशी उभे आहेत, असं खळबळजनक आरोप मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी केले। पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा करत आपला जखमी हात देखील त्यांनी माध्यमांना दाखवला। एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली। सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कबूतरांना कंट्रोल्ड फीडिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे अशी बाजू मुंबई महापालिकेतर्फे कोर्टात मांडण्यात आली, तर कोर्टाने अशी कुठलीही मागणी मान्य करण्यापूर्वी स्थानिकांची मतं जाणून घ्या असा सल्ला दिला। हे सगळं होत असताना जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या एका वक्तव्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। दादरच्या कबूतरखान्याचा प्रश्न हा राज ठाकरेच सोडवू शकतात असं ते म्हणाले। त्यांनी थेट राज ठाकरेंचं नाव घेतल्यामुळे मनसेच्या इतर कुठल्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही। आजच्या या अशा नाट्यमय घडामोडींनंतर काही सवाल उपस्थित झाले। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयावर राजकारण होतंय का? जैन समाज या निमित्तानं आपली ताकद दाखवू पाहतोय या मराठी एकीकरण समितीच्या आरोपामध्ये तथ्य आहे असं वाटतं का? आणि 2 वेगवेगळ्या आंदोलनांबाबत सरकारकडून वेगवेगळी भूमिका घेतली जाते का? या सगळ्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत। सुरुवातीला बघूया आजचा आपला प्रश्न आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। बघा आजचा आपला प्रश्न, दादर कबूतरखान्याच्या वादाआडून जैन समाज आपली ताकद दाखवू पाहतोय, मराठी एकीकरण समितीचा हा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, तुम्हाला योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता। तर मुंबईतल्या दादरच्या कबूतरखान्यावर जैन समाजानं 6 ऑगस्ट रोजी केलेल्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली। मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच कबूतरखान्याला विरोध करण्यासाठी दादर परिसरामध्ये जमा होत होते। 11:30च्या सुमाराला आंदोलनाचा प्रयत्न करत रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। या आंदोलनाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती, तसंच त्यांना काल नोटिसा देखील बजावल्या होत्या। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला। मुंबई महापालिकेनं दादरच्या कबूतरखान्यामध्ये बांबूच्या पराती बांधून त्यावर ताडपत्री घालून तो बंद केला होता, पण जैन समाजानं गेल्या बुधवारी आंदोलन करून ती ताडपत्री फाडली। त्यावेळी त्या आंदोलकांवर कारवाई का झाली नाही असा सवाल देशमुख यांनी केला। राज्य सरकार आणि गृहमंत्री या प्रकरणामध्ये दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला। 6 ऑगस्टला हातात सुऱ्या घेऊन ताडपत्री फाडणाऱ्या जैन आंदोलकांवर कोणती कारवाई केली असा सवाल देखील त्यांनी विचारला। मला माहित नाही काय करतायत पोलीस। या पोलिसासाठी आलोय मी, त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय आणि ही गैरचिपी चालू आहे। ही गैरचिपी थांबायला पाहिजे आणि कायदा थांबवण्यासारखा आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेल्या कबूतरखान्यांवरच्या बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा नोंदवलं। तसंच सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कबूतरांना दाणे घालण्यासाठी परवानगी देणं विचाराधीन आहे असं मुंबई महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये सांगितलं। तर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा पाहता मुंबई उच्च न्यायालयानं कबूतरखान्यावरची बंदी तुर्तास कायम ठेवली। तसंच कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। आज झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून, त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर। कबूतरखान्यावरील बंदी हायकोर्टानं तुर्तास कायम ठेवली आहे। कंट्रोल फीडिंगचा निर्णय महापालिकेनं घ्यावा असं कोर्टानं म्हटलंय। 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करा।
समितीच्या अहवालानंतर हरकती आणि सूचना मागवल्या जाणार. हरकतींचा विचार करूनच पालिकेला निर्णय घेणं बंधनकारक आहे. आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं. पक्ष्यांना खाद्य कुठे घालणार अशी पालिकेला कोर्टानं विचारणा केली. पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं. तर मुंबईतल्या कबूतरखान्यांचा वाद आणि या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेली सुनावणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही. सोबत आस्था देखील आहे. त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत. मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची. ह्याच्यावर मुख्यमंत्री महोदय काय पुढे पाऊल टाकतात, कारण आपण बघा तिथे तणाव तर झालेलाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं राहिलेलं आहे की तिथे स्थानिक जे रहिवासी आहेत, आजूबाजूला जे राहतात, त्यांच्याकडून तुम्ही म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंच म्हणणं ऐकलं पाहिजे. मग ह्या बाजूने निर्णय द्या किंवा त्या बाजूने निर्णय द्या, पण आता कोर्टाचा निकाल आल्यानंतर पुढचं पाऊल प्रशासन काय उचलतंय ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. यानंतर आजच्या दिवसामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया होती. जैन समाजानं दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये केलेल्या आंदोलनाच्या वेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकरणावरनं आग्रही भूमिका घेतल्याचं चित्र होतं. पण तेच मंगलप्रभात लोढा आता या प्रकरणामध्ये एक शब्दही बोलायला तयार नसल्याचं दिसतं. जैन मुनी आहेत, ते म्हणतात जे कोणी विरोध करतात त्यांना मी ओळखत नाही. मी सर्व पत्रकारांना आपली जे पत्रकार म्हणून आपली जी जिम्मेदारी आहे त्या म्हणून आपले प्रश्न विचारला त्याबद्दल स्वागत करतो. पण माझी भूमिका यामध्ये आहे की मी आज काही बोलणार नाही. माझी भूमिका यामध्ये आहे की मी आज काही बोलणार नाही. आणि या विषयावर आता प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया बघूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. बघा, एक्स वरून आलेली अमित जाधव यांची प्रतिक्रिया. कबूतरखाना हे एक निमित्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुजराती, मारवाडी आणि जैन समाज कायमच मराठी माणसाला डिवचून आपली ताकद दाखवतोय. कटू सत्य. गोपाळ दंडगव्हाळे म्हणतात, कबूतरखान्याच्या वादाचा पिंजरा श्रद्धेच्या नावानं उभारलेला वाटत असला तर यातून तो सत्ता आणि ताकद दाखवणाऱ्या कबुतरांनी भरलाय. म्हणूनच मराठी एकीकरण समितीचा दावा अगदी बाणासारखा नेमका बसतोय. अजय रेवाले म्हणतात, जैन समाज हा शांत स्वभावाचा असतो असं आम्ही मानत आलो होतो, पण त्यांच्या याच कृत्यांमुळे राजकीय खेळी करत मुंबई गिळण्याचा डाव दिसतोय. युट्यूबवर बळवंत खांडेकर म्हणतात, कबूतरखाना प्रकरणामध्ये न्यायालयानं निर्णय दिलाय ना, मग ही नाटकं कशाला? त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडवलं जात आहे. मिलिंद सोनावणे म्हणतात, काही जणांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण जैन समाज दोषी कसा असेल? त्यामध्ये दोषींवर न्यायालयानं कडक कारवाई केली पाहिजे. अक्षय काळे यांचं म्हणणं आहे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा मुद्दा कसा पेटला हेही लक्षात घ्यायला हवं. किशोर जोशी यांचं म्हणणं आहे की जैन समाजातील सर्व लोकांनी त्यांच्या घरात कबूतर पाळावी. गणेश म्हात्रे म्हणतात, नुसतं राजकारण चालू आहे, इतके वर्ष कबुतरांचा त्रास नाही झाला का? तेजस काडव यांचं म्हणणं आहे की सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वागणं म्हणजे आपली ताकद दाखवणं. इंस्टाग्रामवर ज्योती यांनी असं म्हटलंय की तुमच्या या राजकारणामध्ये मुक्या प्राण्याचा कशाला जीव घेताय? वसंत रेगे म्हणतात, मुंबई पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मराठी माणसाबद्दल दुसऱ्या समाजातील लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करणं आणि त्यातून मतविभाजन करणं हाच प्रयत्न दिसतो आणि कोणता पक्ष करत असेल की सगळ्यांनाच ठाऊक आहे.
फेसबुकवर सुभाष गाडिया म्हणतात, मराठी जैन सुद्धा असतात. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी जैन आहेत. सरसकट दोषी कसं म्हणणार? चेतन भूमकर म्हणतात, खरं तर हा वाद दोन समाजांचा न म्हणता तो भावना आणि आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. केतन मढवी घणसोली हे म्हणतात, मी 100% सहमत आहे. कारण जे जैन मुनी बोलतायत त्यांचा बोलविता धनी सत्तेत बसलेला आहे. त्यांच्या आडून मराठी माणसाला डिवचण्याचे डाव सुरू आहेत. आणि आता या विषयावरच्या चर्चेकडे आपण वळतो आहोत. आपल्याबरोबर सध्या ही चर्चा करण्यासाठी कोण पाहुणे आहेत बघूया. त्यासाठी जाऊया गेस्ट सेंटरला. या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया. गोवर्धन देशमुख आहेत, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष, जे आज दिवसभर चर्चेत राहिले. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर शोभा राऊळ, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत देशमुख हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि काही वेळानंतर जैन मुनी निलेश चंद्र हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी देखील आपण वेगळी चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया गोवर्धन देशमुख यांच्यापासून. गोवर्धनजी, सगळ्यात सुरुवातीला मला सांगा, तुमचा हात आता कसा आहे? नाही, माझा हात बरा आहे. थोडासा पोलिसांनी पिरगळलेला आहे. आज आम्ही आंदोलन केलं, त्याचं बक्षीस पोलिसांनी दिलंय आणि थोडासा रक्तस्राव झाला होता, तो आता ठीक आहे. डॉक्टरांकडे दाखवण्यास मी उद्या सकाळी, पण ठीक आहे आता. गोवर्धनजी, आज तुम्ही काही महत्त्वाचे आरोप केलेले आहेत आणि त्यातले वन बाय वन आपण या चर्चेमध्ये पुढे नेणारच आहोत. मात्र आजचा तुमचा जो मूळ प्रश्न होता, जे तुमच्या आंदोलनाचं मूळ कारण होतं, की 6 तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलकांबद्दल तुम्ही काय केलं, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं, तुमचा रोख नेमका कुणाकडे होता, याविषयी सांगा. नाही, आता जर तुम्ही बघायला गेलात ना, तर 6 ऑगस्ट रोजी जैन समुदायाने त्या ठिकाणी गुजराती समाज, मारवाडी समाज आणि जैन समुदाय या ठिकाणी आंदोलन केलं होतं. तर ते जर शांततेत आंदोलन असतं तर याच्यावरती कोणी भूमिका घ्यायचं कारणच नव्हतं, कारण घटनेने प्रत्येकानं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेलाच आहे. परंतु त्या ठिकाणी जो राडा झाला, त्याला आपण राडाच म्हणूया, कारण त्या ठिकाणी सुरी आणले गेली, चाकू आणले गेले, अक्षरशः तोडफोड झाली. आणि मग एक सामान्य नागरिक म्हणून, या राज्याचा भूमिपुत्र म्हणून, मराठी माणूस म्हणून आम्हाला प्रश्न पडलाय की असा कोणता समाज आहे जो इतका उग्र होतोय. आणि आम्ही जैन समाजाला शांतिप्रिय समाज म्हणून ओळखतो गेल्या अनेक वर्ष, कारण जैन समाज हा महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षापासून रहिवासी आहे. मराठी भूमिपुत्र देखील जैन आहेत. मग असा कोणता समाज त्या ठिकाणी अवतरला आहे जो तोडफोड करतोय आणि जो महिला भगिनी, आमच्या पोलीस बांधव भगिनी आहेत, त्यांना धक्काबुक्की करतोय. आणि एक कुणीतरी जैन मुनी आणतोय, त्या ठिकाणी येतोय आणि म्हणतोय की मी शस्त्र काढेन, आम्ही शस्त्र काढू किंवा मग मोर्चे काढू. तर हे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं प्रकरण होतं. आणि मग 4 दिवसानंतर आम्हाला याच्यावरती भूमिका घ्यावी लागली, कारण हे कुठे थांबायचा प्रयत्न होत नव्हता कोणाकडूनही. माननीय न्यायालयाने याच्यावरती आदेश दिले होते, निर्णय दिले होते, त्यानुसार महानगरपालिकेने ते झाकलं देखील होतं. मग हे सर्व करायची गरजच नव्हती. कायद्यानुसार तुम्ही भांडा, कायद्यानुसार तुम्हाला अधिकार सगळे दिलेले आहेत, परंतु कुठेतरी अशांतता पसरवण्याचा जे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे मराठी एकीकरण समितीला त्या ठिकाणी जावं लागलं. आणि प्रशासनाला आमची एकच प्रश्न होता की तुम्ही यावरती काय भूमिका घेताय, तुम्ही हातावर हात ठेवून गप्प का बसले आहात, असा आमचा प्रश्न होता. गोवर्धनजी, याला जोडून आपल्या सोबत लोढांसारखे मंत्री नाहीत आणि गृहमंत्री देखील आपल्या सोबत नाहीत असं तुम्ही म्हणाला होतात. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं याविषयी? आता जर तुम्ही पाहिलं असेल की 6 तारखेच्या आंदोलनाच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदर जे जैन समाजाने कबूतरखाना त्या ठिकाणीच राहावा यासाठी एक आमचे मंत्री महोदय, जे 14 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे मंत्री, त्यांनी त्या विधिमंडळामध्ये शपथ घेतलेली असते की मी कोणाच्या बद्दल आकर्ष ठेवणार नाही किंवा ममत्व भाव ठेवणार नाही. आणि ते जे मंत्री महोदय आहेत एका विशिष्ट समाजाच्या बाजूने उभा राहिले, परंतु त्यांना जनसामान्याच्या रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न महत्वाचा वाटला नाही, असा आम्हाला प्रश्न विचारावा वाटला. दुसरीकडे मात्र ज्यावेळेस मराठी एकीकरण समिती, सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरतो आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, सरकारला प्रश्न विचारतो, त्यावेळेस मात्र 288 आमदार आणि 78 या मोठ्या सभागृहातले आमदार याच्यापैकी कोणीही बाजू मांडायला तयार होत नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की एक विशिष्ट समाजाच्या बाजूने उभा राहणारे लोढासारखे मंत्री आमच्या बाजूने देखील उभा राहिले पाहिजे, असं आमचं मत होतं.
ठीक आहे. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत. केशवजी, काय त्यांनी आरोप केलेले आहेत हे तुम्ही बघितलेलं आहे. दोन वेगवेगळ्या आंदोलकांना मिळणारी वेगवेगळी ट्रीटमेंट हा एक मुद्दा आहे आणि दुसरा गृहमंत्र्यांवर केलेला आरोप आहे ते आमच्या बाजूनी उभे राहत नाहीत असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे. दोन्हीबद्दल तुमचं उत्तर. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली पाहिजे की मुळामध्ये हा प्रश्न मराठी विरुद्ध जैन असा नसून असेलच तर काही प्रमाणामध्ये आस्था की आरोग्य या प्रमाणात आहे, हे सगळ्यात आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. की जसं आस्थेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्या समाजाला असं वाटतं की कबुतरांना दाणे टाकले पाहिजे, ठीक आहे, तो आस्थेचा विषय आहे. पण जसा आरोग्याचा विषय, आरोग्य हे काही मराठी माणसाचं फुफ्फुस किंवा जैन माणसाचं फुफ्फुस किंवा अन्य कुठे डॉक्टर बसलेले आहेत असं धर्म बघून ते फुफ्फुस खराब होणार नाही आहे. त्यामुळे ज्या आरोग्याचा विषय आहे त्यामुळे म्हणूनच हा विषय आरोग्याशी संबंधित असला पाहिजे, आस्थेशी संबंधित असला पाहिजे. हा धर्माशी, जातीशी, कुठल्या भाषेशी हा विषय संबंधित नाही, हे कृपया आपण सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हे नंबर एक मुद्दा. दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी शंका की मराठी माणसाच्या मागे कोणच उभं राहिलं नाही, जैन माणसाच्या मागे मंत्री उभे राहिले. मुळात असं आहे की जरी त्या ठिकाणी मंगलप्रभात लोढा गेले होते पण मंगलप्रभात लोढांनी सांगितलं की अशा प्रकारची भाषा ही मला मान्य नाही. त्या ठिकाणी त्यांनी जैन समाजावरती संयम बाळगण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलं, हे आपण विसरून चालणार नाही. तिसरा मुद्दा, मराठीच्या मागे कोणी, मराठीचा मुद्दाच नाही, मराठीच्या बागेच सगळे आहोत. किंबहुना तिथं हा विषयाला जाणीवपूर्वक हा रंग का दिला जातोय, महापालिका लक्षात घेऊन कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कोणी काही प्रयत्न करत आहे का, जैन विरुद्ध मराठी असं करण्याचा कोणाचा डाव आहे का, हा खरं तर या ठिकाणी चर्चेचा, शंकेचा आणि चिंतेचा विषय आहे. असं आहे की या ठिकाणी बरं मला एक सांगावं, सरकारने स्ट्रॉंग भूमिका घेतली की नाही. जर जैन समाजांनी वारंवार ती आंदोलनं केली, ते काय ते कापड फाडलं, काय टाकलं होतं ते, किंबहुना पुन्हा जाऊन फिडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण सरकारने, महापालिकेने ठोस भूमिका घेतली की त्या ठिकाणी जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने काही ते ओपन करू देणार नाही, आम्ही कृती करू देणार नाही. सरकारची ही ठोस भूमिका, महापालिकेचं हे ठोस आग्रही धोरण, हेच या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने मराठी माणसाचं, पण माझ्या दृष्टीने आरोग्यासाठी आग्रही असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या माणसाच्या पाठीमागं हे सरकार ठामपणे उभं आहे, हे सांगणारं हे उदाहरण आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारची भूमिका अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, पारदर्शक भूमिका आहे की या ठिकाणी मधला मार्ग आपल्याला काढावा लागेल. लिमिटेड म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल बैठक घेतली, दोन्ही समाजाचं एकत्रित करून काय त्यात चर्चा करता येईल या पद्धतीचा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निमित्ताने महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही जणांना हा प्रश्न मराठी विरुद्ध जैन असा पेटवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपला खांदा वापरू द्यायचा की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. या ठिकाणी आरोग्यासाठी जे आवश्यक आहे, आस्था जरूर आहे, पण आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मराठी विरुद्ध जैन असा वाद उभा करण्याचा प्रयत्न कोण करतंय आणि त्याच्यासाठी कोणाचा खांदा वापरला जातोय याच्यावर आपण येऊयाच. डॉक्टर शुभा राऊळ आपल्यासोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्ते आहेत. शुभाजी, ज्या प्रकारे ह्या ट्रीटमेंटचा मुद्दा समोर येतो आहे, हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि आस्थेचा प्रश्न आहेच, त्याच्याविषयी आपण सातत्याने बोलतोच आहोत. गेल्या आठवड्यामध्ये तर एबीपी माझानी 2 लागोपाठ दिवस याच्यावर चर्चा केलेली आहे. मात्र आत्ता आज दिवसभरात जे चित्र दिसलं तो विषय आरोग्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि तो आता त्याला एक राजकीय शेड आलेली आहे. या शेडकडे आपण कसं पाहता आणि आज जे मराठी एकीकरण समितीने आरोप केलेले आहेत ते तुम्हाला पटतात का? सर्वप्रथम म्हणजे मुंबईमध्ये हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि लोक ही सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. तर कोर्टाची जी जजमेंट आहे त्याचा पहिला आपण सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. तो पहिली गोष्ट. आणि नंतर कोणतंही राजकारण, धर्म, संप्रदाय, समाज हे सगळे मुद्दे वेगळे ठेवून आता परिस्थिती अतिशय वेगळी आहे, नाजूक आहे, अशाला एक सायंटिफिक स्टँड उभा राहायला पाहिजे. जर सुशिक्षित आहोत आपण, सुसंस्कृत आहोत तर. आणि ह्याच्यामध्ये पहिलं एन्व्हायरमेंट आणि हेल्थ तर आहेच, परंतु इकोसिस्टीम आणि बायो डायव्हर्सिटी ही किती बाधित होते हा विचार केला. आणि उगाच आमचा संप्रदाय हे काय आहे, कोणताही धर्म हे असं शांतिभंग करणं. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी एक डॉक्टर म्हणून सुद्धा बोलेन की इतके एलर्जिक अस्थमाचे पेशंट, इतके लंग डिसऑर्डरचे पेशंट वाढलेत. हे कोणत्याही डॉक्टर विचारा, मग डॉक्टर जैन समाजाचा असो, मराठी असो, नाहीतर मारवाडी, कोणत्याही समाजाचा डॉक्टर असला ना तरी तो सांगेल की हे अतिशय चुकीचं आहे एका ठिकाणी कबूतर येणं. त्यापेक्षा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बर्ड पार्क काढा ना,
दहिसरमध्ये मी बरोबर आहे डॉक्टर शुभा राऊळ, तुमचा मुद्दा मला पटतो आहे. ह्यातल्या टेक्निकॅलिटीज विषयी कोणाचंच दुमत नाहीये. मुद्दा प्रश्न असा आहे की आज मराठी एकीकरण समितीने जो आरोप केलेला आहे की अशा आंदोलनांमधून जैन समाज आपली ताकद दाखवू पाहतंय आणि सरकार दोन वेगवेगळ्या आंदोलनांना वेगवेगळी ट्रीटमेंट देत आहे, हा आरोप तुम्हाला लॉजिकल वाटतो की इलॉजिकल वाटतो, असा प्रश्न आहे. हे बघा, हे जर अगदी म्हणजे आमचा समाज पण मोठा आहे, आम्ही ताकद दाखवू आणि अशा रीतीने जर एखाद्या गोष्टीला धरून ठेवायचं ते चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे की कोणत्याही समाजाने दुसऱ्या समाजाला त्रास होता कामा नये, ही तर मुद्दा आहेच सगळ्यांचा. मग इथे कशाला हा आमचा समाज आहे आणि आम्ही हे मान्य करणार नाही आणि हे कबूतर आहे ते आम्ही जगूनच देणार आणि स्वतःची शक्ती दाखवायची, हे अतिशय चुकीचं आहे. हे कधी आले कबूतर हा भारतातला पक्षीच नाही, तो बाहेरून आलेला आहे, मायग्रेटेड. आता लोक एवढी जर म्हणजे संख्येने वाढली तर हे आणि दुसऱ्यांना हार्मफुल झाली तर काय करायला पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा अतिशय चुकीचा आहे की आम्ही मानणार नाही, कोणाचे आदेश मानणार नाही. आणि मग कोणी एखादा दुसरा समाज जर आम्हाला आरोग्याला त्रास होतोय, जर मराठी लोक आणि स्थानिक लोक, मी तर म्हणेन स्थानिक लोक जर म्हणतील की आम्हाला त्रास होतोय, तर तो त्रास आपण ग्राह्य धरला पाहिजे, त्याच्यावर विचार केलाच पाहिजे. या गोष्टीवरून भांडणं अतिशय अशिक्षित आणि असंस्कृत लोकांची ही लक्षणं ठीक आहे, आहेत. तुम्ही तुमचा मेसेज दिलेला आहे, स्थानिकांची बाजू समजून घेतली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत, सहमुख्य प्रवक्ते आहेत शिंदेचे शिवसेनेचे. डॉक्टर वाघमारे, तुम्हाला पण मी हाच थेट प्रश्न विचारेन. आजच्या चर्चेचं निमित्त हे आजचं आंदोलन आहे. हे आरोप जे मराठी एकीकरण समितीने केलेले आहेत त्या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे असं तुम्हाला दिसतंय की सरकार समभावनेने दोन्ही आंदोलनांकडे पाहतंय, दोन्ही समाजांकडे पाहतंय असं तुम्ही म्हणता? बघा, सरकारची भूमिका जी असते ती नेहमी इम्पार्शल असते, कारण सरकार या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व सामान्य जनांसाठी हे सरकार आहे. त्याच्यामध्ये मराठी आहेत, जैन आहेत, सगळे धर्मीय लोक आहेत. त्याच्यामुळे सरकार एका समाजाबद्दल वेगळी भूमिका घेतंय अशातला कोणताही भाग नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की सरकारने जी भूमिका घेतली, म्हणजे महानगरपालिकेने जी भूमिका घेतली, ती त्यावेळी आंदोलनामध्ये काही लोकांनी ते काय ते पडदे वगैरे, ते कापड फाडले वगैरे, ते सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच्यानंतर महानगरपालिकेने संपूर्णपणे तो कबूतरखाना बंद केला. दादरमध्ये जवळजवळ 28,000 रुपयाचा दंड जे देत होते त्यांच्यावर लावला. तो मुंबईतला सगळ्यात जास्त दंड आहे. त्याच्यामुळे सरकारने ती भूमिका अशी कुठचीच घेतली नाही की जी कोर्टाने सांगितलेली आहे त्याचं पालन सरकारने केलं. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मग तो समाज किंवा धर्म हा कोणताही असू द्या, पण पहिल्यांदा जर तुम्ही जगलात, तुमचं आरोग्य जर व्यवस्थित असेल, तर तुम्ही धर्माची आणि तुमच्या जातीची किंवा तुमच्या सगळे जे धर्माच्या पायंड्या आहेत ते तुम्ही पाळू शकता. पण जर तुमचं आरोग्य जर धोक्यात येत असेल, आणि कबुतरांचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे फायब्रोसिस होतो, हिस्टोप्लाझ्मोसिस होतो. आता डॉक्टर मॅडमनी सांगितलं, जे दुसरे डॉक्टर आहेत ते पण सांगतील, आणि या गोष्टी होत आहेत. आता काही लोक जावई शोध लावतात की आता इतके वर्ष होतं, आता का झालं. प्रत्येक संशोधन हे ठराविक काळात संशोधन त्या पद्धतीचं होत असतं. खरं वाघमारेजी प्रश्न फक्त एवढाच आहे की ज्यावेळी 6 तारखेचं आंदोलन झालं त्या आंदोलकांवर काय केलं, त्या आंदोलकांवर नेमकी काय कारवाई केली, याचं उत्तर सध्या आंदोलक मागतायत. त्या आंदोलकांवर काय कारवाई केली, आज ज्या प्रकारे आंदोलकांची धरपकड केली, ज्या प्रकारे त्यांचा हात पिरगळण्यात आला, हे तर प्रश्न विचारायला आलो होतो आम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ज्यांनी कायदा मोडला, न्यायालयाचा आदेश मोडला, त्या ठिकाणी उभारलेले जे बांबू होते ते कापले, त्यांच्यावर कारवाई काय केली? तर माझं असं स्पष्ट मत आहे, जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सरकारमध्ये असलो, तरी आमचं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान ज्यांनी केला असेल, व्हिडिओमध्ये जे लोक दिसत आहेत, तर त्यांच्यावर कारवाई ही करायलाच पाहिजे. कारण त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर एक वेगळा मेसेज जातो आणि मग समाजामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने वागतोय का, अशा प्रकारचा मेसेज जातो. तो जाता कामा नये. आणि त्याचा फायदा जे काही लोक असतात की जे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून अशा प्रकारे विद्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, तो होऊ नये
त्यासाठी ज्या लोकांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे, ज्या लोकांनी प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं आहे, बरं. ज्या लोकांनी त्यावेळी फोर्स दाखवलेला आहे, अशा लोकांवर कारवाई होणं हे अपेक्षित आहे. मला वाटतं पोलीस त्याचा तपास करून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील. ठीक आहे, कारवाई व्हायला हवी असं तुम्ही म्हणताय. गोवर्धन देशमुखजी, सगळ्यांचे म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे आणि त्यातला जो एक मुख्य मुद्दा आहे की आपल्या खांद्याचा उपयोग करू द्यायचा की नाही. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून खरोखरच कोणी गोळ्या चालवतंय का? मी थेट प्रश्न विचारतोय तुम्हाला. याच्या मागे तुमच्या मागे इतर कोणी आहे का? या आंदोलनासाठी तुम्हाला कोणाची फूस आहे का? काय नेमकं घडतंय, काय नेमकं या सगळ्याबद्दल आत्ता जे काही नॅरेटिव्ह समोर येत आहे त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं आहे? नाही, आमचं असं म्हणणं आहे की मुळात कोणीतरी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा. अन्यथा कोणी पाठिंबा दिला असता तर आमच्यावर आज ही वेळ आलीच नसती. मुळात मुद्दा हा सर्वसामान्याचा आहे. आम्ही काय राजकीय पक्ष नाही आहोत. आज जर एखाद्या राजकीय पक्षाने आंदोलन केलं असतं तर हा मुद्दा तुमचा व्हॅलिड होता की बाबा हा ठीक आहे, राजकारणापुरता आहे. पण तुम्ही हा प्रश्न त्या दिवशी 6 ऑगस्टला का नाही केला, असा आम्हाला प्रश्न. राजीव वाघमारे आता जे बोलले त्यांनी अजूनही उत्तर दिलं नाही की त्या दिवशी हा जो गदारोळ, आज जो गदारोळ होतोय, आज ज्या चर्चा होत आहेत, त्या 6 ऑगस्ट नंतर या राज्यामध्ये चर्चा का झाल्या नाही. त्यावेळेस राज्यकर्त्यांनी, अनेक पक्षाच्या प्रवक्त्यांनी शासनाला प्रश्न का नाही विचारले की त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ज्यांनी केला, त्या जैन मुनींनी जी भाषा वापरली, आम्ही शस्त्र काढू, आम्ही मोर्चे काढू, आणि एक चिथावणीखोर भाष्य करून या समाजामध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल असं वाक्य वापरलं, त्यानंतर कोणी काही बोललं का नाही, असा प्रश्न आमचा होता. आणि राजकारण वगैरे आमचा काय संबंध आहे? आता मगाशी उपाध्याय साहेब पण बोलले की हे राजकारण आहे, कोणी खांद्यावर बंदूक ठेवत आहे. आता आमच्यासारख्या चळवळीतल्या माणसाचा जर कोण वापर करणार अजून जन्माला यायचं बाकी आहे. उपाध्याय साहेब आणि वाघमारे साहेब, आम्ही सामान्य माणसं आहोत, मराठीसाठी भांडतो, परंतु या ठिकाणी आम्ही कोणत्या जैन मुनीच्या विरोधात आलो नव्हतो, या ठिकाणी आम्ही कोणत्या पक्षाच्या विरोधात आलो नव्हतो, या ठिकाणी कोणीच काही बोललं नाही. म्हणून आम्हाला जनसामान्याला रस्त्यावर उतरावं लागलं आणि प्रशासनाला प्रश्न विचारायचे होते की तुम्ही कारवाई का केली नाही. एवढं निवेदन घेऊन फक्त आम्ही आज आलो होतो. आणि गोवर्धनजी हे तर सांगतात आहेत ना की आम्ही कारवाई केली, आम्ही पुन्हा एकदा तो कबूतरखाना महापालिकेने झाकून टाकला, पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशाचं अंमलबजावणी करण्यात आली. हे सगळं पुरेसं नाही असं वाटतं तुम्हाला? गुन्हे दाखल केले का यांनी? हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किती मोठा गुन्हा आहे हा सर्वांना माहिती आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाने, चळवळीतल्या माणसाने सांगणं हे उचित ठरणार नाही, परंतु कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाला आम्ही अजिबात जुमानत नाही, आम्ही रस्त्यावर उतरू, शस्त्र काढू, ही भाषा कुणाकडून? तर एक जैन मुनीकडून. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. गोवर्धन देशमुख कदाचित प्रवासात आहेत, त्यामुळे मध्ये मध्ये त्यांचं नेटवर्क जात आहे. केशव उपाध्यायजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. गुन्हा का दाखल केला नाही असा त्यांचा सरळ सवाल आहे. असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मला खरंच गोवर्धन पाटलांचं, ते चळवळीतले कार्यकर्ते आणि चळवळीतले अनेक कार्यकर्ते हे साधे भोळेच असतात, अत्यंत निष्ठेने काम करत असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा या गोष्टींचं लक्षातच येत नाही की आपलाही कुणीतरी वापर करतं, उपयोग करतं. माझं असं म्हणणे त्यांचा वापर केला जातो. पण चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या बाबतीत जे होतं ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या सगळ्या विषयामध्ये आंदोलन ज्यावेळी केलं गेलं जैन समाजाकडून भडक भाषा वापरली गेली. जो सरकारमधला एक मंत्री त्यांच्यासोबत होता असा दावा केला जातो, त्या मंत्र्यांनी सुद्धा त्या भाषेचं समर्थन केलं नाही. त्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की या भाषेशी मी सहमत नाही. नंबर 2, त्या आंदोलनामध्ये त्या लोकांनी सांगितलं की इथे बाहेरची लोकं आली, बाहेरच्या लोकांनी अशा प्रकारची कृती केली. नंबर 3, त्या जे आंदोलनं केली गेली त्याच्याबद्दल खटले दाखल, त्या लोकांना त्या संदर्भामधले खटले दाखल केले गेले. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं कायद्याप्रमाणे जी काही कारवाई करायची असेल ती कायद्याप्रमाणे कारवाई त्यांच्या समोरही चालू आहे. नंबर 4, या प्रश्नाला जर हे खरोखर एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. नंबर 4, या प्रश्नाला खरोखर जर जैन विरुद्ध मराठी असं स्वरूप आणायचं नव्हतं असं म्हणतात. आम्ही साधे भोळे कार्यकर्ते चळवळीतले मगाशी मी शब्दप्रयोग केला आणि त्यांचं म्हणणं आहे आम्ही आमचा खांदा कोणी वापरू हे करायचं की नाही. मुळात प्रश्न असा, मग याला जैन विरुद्ध मराठी असा का मुद्दा आणला? खरं म्हणजे हा आस्थेचा मगाशी म्हटलं आणि त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे. काही जैन कुठल्या मराठीशिवाय अन्य लोकांच्या फुफ्फुसांवरती याचा खराब इन्फेक्शन होत नाही का? ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारची भूमिका आणता, जैन विरुद्ध मराठी करता, त्यावेळी येणाऱ्या महापालिका डोळ्यासमोर ठेवून काही जण तुमचा खांदा वापरतायत का ह्याचा प्रश्न आता पडतो. आज ती लोक समोर येत नसतील, पण कदाचित हे वातावरण तापवण्याचा, ही टेस्टिंग करण्याचा आणि त्यानिमित्ताने एक फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. त्याला आपल्या कृतीतून खतपाणी पडतंय ना, ही त्यातली मुद्दा होता. म्हणून मी त्या सगळ्यात म्हणलं की ह्याचा खांदा कोणी वापरला जात आहे ना. जे कोणी
कायदा मोडेल त्याच्याबद्दल कारवाई करण्याचं स्पष्ट भूमिका या सरकारची आहे. तो कुठल्याही समाजाचा असो त्याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. जरी काय तलवारी काढू, अमुक काढू, शस्त्र घेऊ अशी कुठलीही भाषा झाली तरी ती भाषा इथे ॲक्सेप्ट होणार नाही. इथं कायद्याचंच राज्य राहील. पण त्यामुळे आज त्याच्यामध्ये या निमित्ताने हे वेगळं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करू नये अशी मी दोन्ही समाजाला, सर्वांना या विषयातले जे जे कन्सर्न आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो. नाही केशवजी, फक्त मुद्दा एवढाच आहे, ते दिवसभर जो मुद्दा मांडतायत की त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल केले, खटले का नाही दाखल केले. जर हे बाहेरचे आलेले होते असं तुम्ही म्हणताय की या विषयामध्ये पोलीस कारवाई करतायत. पोलिसांनी कुणालाही यामध्ये माफ केलेलं नाही, सोडलेलं नाही, किंबहुना कारवाईशिवाय मोकळं सोडलेलं नाही. मी आता माहिती घेऊन बसलोय. ठीक आहे. गोवर्धनजी, तुम्हाला हे पटतंय का? आणि असं असेल तर मग तुम्ही सरकारच्या या भूमिकेचं स्वागत करणार का? कुणालाही सोडलं जात नाहीये, कारवाई सुरू आहे असं आपल्याला अधिकृत माहिती देत आहेत केशवजी. हीच अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे, सत्ताधारी पक्षांकडून आहे, माननीय गृहमंत्री यांच्याकडून आहे. बाकी आमचं काहीच म्हणणं नव्हतं. आज जे आणीबाणीचा काळ त्या ठिकाणी आणला पोलीस प्रशासनाने तो खरंच चुकीचा होता. आम्ही त्याची निंदा करतो, निषेध करतो. परंतु यापुढे देखील, याआधी आम्ही मराठी मोर्चा केला, सर्व महाराष्ट्राने पाहिला, त्यावेळेस आमच्यावर हीच वेळ आणली होती प्रशासनाने. पण दरवेळी आमची मुस्कटदाबी करू नये असं विनंती करतो. ठीक आहे. डॉक्टर शुभा राऊळजी, ज्या प्रकारे आता हा सगळा वाद समोर येताना दिसतोय, निवडणुका तोंडावर आहेत आणि दिवसभर असे सुद्धा आरोप झाले की निवडणुका तोंडावर यायला लागल्या, की अशा प्रकारे कोंबड्या समोर येतात, अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी समोर येतात आणि आता कबुतरं सुद्धा अशा प्रकारे समोर यायला लागलेली आहेत. निवडणुका जवळ आल्याचं हे लक्षण दिसतंय. तुम्हाला असं वाटतंय का की हा मूळ मुद्दा, याचं पोटेन्शियल जरी वेगळं असलं तरी सुद्धा निवडणुकांची पार्श्वभूमी या सगळ्यामध्ये आहे आणि त्याच्यामधनं एक वर्चस्ववादाची लढाई आणि एक प्रकारचं पोलरायझेशन या दिशेने हे सगळं जाऊ शकतं अशी भीती तुम्हाला वाटते? नाही नाही, माझं अजिबात असं म्हणणं नाही. याच्यात निवडणुकाचा काही संबंध नाहीये. बरं. आरोग्याचा संबंध आहे, तो कधीही उठू शकतो. 2020 साली मी हा मुद्दा घेतला होता. तिकडे मी आरोग्याचे आमचे कमिशनर ते आणि आम्ही अनेक वॉर्ड ऑफिसर वगैरे जाऊन तिकडे आम्ही पाहणी केली होती की ह्याच्यात काही तोडगा काढता येईल का. तेव्हा सुद्धा जैन मंदिरातल्या सगळ्या धर्मगुरूंनी हा आमच्या नुसत्या सर्वेला सुद्धा विरोध केला होता. म्हणजे हा काही निवडणुकीचा प्रश्न नाहीये. त्यावेळेला तर निवडणूक नव्हती मी जेव्हा गेले होते तेव्हा. त्यामुळे हा इतका वाईट प्रकारे कोणतीही गोष्ट एक तर धर्माशी जोडा नाही तर राजकारणाशी जोडा, हे दोन्ही गोष्ट वेगळी ठेवा आणि फक्त पब्लिकच्या मनात काय आहे ह्याचं पोल घ्या तुम्ही, तर कळेल की हे काही राजकारण वगैरे असेल तर असेल काही हिडन, मला माहित नाही. परंतु हा राजकारण बाजूला ठेवूनच विषय विचार घेईल. आणि पोलिसने सुद्धा इथे एकाच समाज म्हणजे मराठी एकीकरण समितीवरती लाठी उगारली आणि जैन समाजाकडे का सॉफ्ट कॉर्नर दाखवला, हा सुद्धा लोकांच्या मनात प्रश्न आहे. आता मला केवढे तरी मेसेज येत आहेत की मॅडम आमच्यावर लाठी का उगारली गेली, मग तिकडे का नाही. मग जर हे असेल तर खरंच हे अतिशय दुर्दैवी आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि धर्म नाही बघायला पाहिजे. मी तर स्पष्ट. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. डॉक्टर विक्रांत देशमुखांकडे जायचं आहे, मात्र त्यापूर्वी ही राजकीय चर्चा मी संपून घेतो आणि शेवटी त्यांच्याकडे जाणारच आहे. डॉक्टर राजू वाघमारेजी, तुम्ही मगाचे हात वर करत होता, जे आरोप तुमच्यावर केलेले आहेत मगाच्या चर्चेमध्ये, तुमचं उत्तर. सगळ्यात पहिलं की मी स्वतः सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, म्हणजे आम्ही कोणाला पाठीशी घालत नाहीये अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्यावेळी सांगण्यात आलं होतं की हे जे लोक आहेत हे बाहेरून आलेले लोक आहेत. त्याच्यामुळे पोलिसांना या बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पटवणं, व्हिडिओतून ओळख पटवणं याला वेळ लागतोय. मगाशी केशवजींनी सांगितलं की कोणालाही सोडत नाहीये, सरकार कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याने त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्याच्यामुळे जो आरोप करण्याचा प्रयत्न केला जातोय वेगळ्या पद्धतीने, तो आरोप मला वाटत नाही की तो इकडे लागू होतोय. आणि राहिला प्रश्न की आम्ही चळवळीचे आहोत, तर आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत, चळवळीतूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे चळवळीमध्ये काय चालतं आणि चळवळीचा वापर कसा केला जातो हे आम्हाला चांगलं कळतं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीची भाषा आता काही नेत्यांनी जी भाषा वापरली या गोष्टीवर, आदित्य ठाकरेजींची तुम्ही आता क्लिप दाखवली, काय म्हणाले आदित्य ठाकरेजी की मुख्यमंत्री काय निर्णय घेतात तो बघू, स्थानिकांच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, इतरांच्या प्रश्नावर नको. पण त्यांनी हे बोलायला पाहिजे होतं की सगळ्या लोकांचा जर आरोग्याचा प्रश्न आहे
तर त्या प्रश्नावर आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्याचा वापर कसा केला जाईल याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे अजूनही आदित्यजींची जी भाषा आहे ती कुठेतरी सरकारच्या विरोधात आहे, की जो निर्णय घेतात त्याच्या निश्चितपणे विरोधात ही आहे. जी प्रत्येकाची वेगवेगळी भाषा समोर येते आहे त्याच निमित्त तेच तर मूळ कारण आहे ज्याच्यासाठी आपण ही चर्चा करतो आहोत. डॉक्टर विक्रांत देशमुख जी, आपण फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहात. ज्या प्रकारे यातलं राजकारण बाजूला ठेवून प्रत्यक्षात याचा जर मेडिकली विचार केला, आरोग्याच्या दृष्टीने विचार केला, तर आपल्याला काय वाटतं की यातला ज्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो जो काय आहे हे आता कोणीच ठामपणे सांगू शकत नाहीये. यातला मध्यम मार्ग काय असेल हे आपल्याला समोर येईलच. मात्र हा नेमका आरोग्याच्या दृष्टीने किती गंभीर प्रश्न आहे आणि काय नेमका फुफ्फुसावर याचा परिणाम होतो? नमस्कार. ॲक्च्युली जे कबुतरांचे जे मलमूत्र असतं याच्यामध्ये एक प्रकारचं फंगस आणि प्रोटीन पार्टिकल्स असतात. जेव्हा हे आपल्या श्वासनलिकेमध्ये जातात श्वसनाद्वारे, त्याच्यामुळे काही लोकांमध्ये याच्यात एक ॲलर्जिक रिॲक्शन निर्माण होते. ती ॲलर्जिक रिॲक्शन काही लोकांमध्ये फक्त अस्थमासारखे लक्षणं म्हणजे साधा सर्दी खोकला दमा असं येऊ शकतं. पण काही लोकांमध्ये त्याची रिॲक्शन इतकी गंभीर असते की आपले फुफ्फुसं आक्रसून जातात आणि त्या आजाराला आम्ही मेडिकल शब्दामध्ये हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस म्हणतो. एका प्रकारे एक ॲलर्जिक निमोनिया फुफ्फुसांमध्ये होतो आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये कमी होते. फुफ्फुस फेल होऊन जातात, म्हणजे रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतो. पेशंट ऑक्सिजनवर अवलंबून पण राहू शकतो. जर याचा लवकर निदान आणि उपचार झालं आणि जर तो त्या कबुतरांच्या मलमूत्रांशी त्याचा कॉन्टॅक्ट कमी झाला किंवा बंद झाला तर तो रिव्हर्स पण होतो. पण जर त्याचं एक्सपोजर किंवा त्याच्या आवरणामध्ये ते कबुतरांचे मलमूत्राचे कण राहिले तर मग ते त्याच्या फुफ्फुसांना डॅमेजेस करत जातात आणि त्यांचं फुफ्फुस फेल होऊन तो ऑक्सिजन डिपेंडंट होऊ शकतो आणि त्याचा कधी इलाज जर बरोबर झाला नाही तर त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. निश्चित काय नेमके गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपण सांगितलं. ह्या मुद्द्यावरनं राजकारण सुरुवात झालेली आहे, मात्र ते राजकारण सुरू राहू नये आणि हा मुद्दा पुन्हा एकदा आरोग्यावर शिफ्ट व्हावा अशी अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आपण वेळ दिलात आणि यावर सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. तर आज दिवसभर जो मुद्दा चर्चेत राहिला तो दादरमधल्या कबूतरखान्याचा होताच आणि या सगळ्या प्रकरणातली जी दुसरी बाजू आहे ज्याच्याविषयी जैन मुनी निलेश चंद्र यांची विधानं आज लक्षवेधी ठरली, ते जैन मुनी निलेश चंद्र आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. निलेश चंद्रजी, 0 आवरमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न असाच आहे की आज दादरमध्ये मराठी एकीकरण समितीनं केलेलं आंदोलन आणि त्यांनी केलेले आरोप याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, मी शांतीप्रिय आंदोलन केलेलं होतं आणि ते ज्यूत या समर्पित आंदोलन होतं. त्याच्यामध्ये काही शस्त्र आम्ही काढले नव्हते, नाही आम्ही कधी शस्त्र काढणार आहे ना कधी काढले आहेत. मराठी एकीकरण समिती आहेत, ते म्हणते मुनीजीने शस्त्राची भाषा बोलली, कशा बोलली. अरे भाई, मी कशामुळे मग करू? आम्ही हिंदू आहेत ना, आम्ही जैन लोक हिंदू आहेत आणि मराठी लोकांचा सन्मान आम्ही करतो. परंतु हा विवाद आता धार्मिक नाही राहिलेला आहे, हा विवाद एक राजकीय झालेला आहे. काही लोक आपल्या स्वार्थासाठी इलेक्शन आपल्या विरुद्ध लढण्यासाठी हा धर्माला राजनीतिक मुद्दा लेत आहे. परंतु मी एकच बोलणारा ठाम आहे का मराठी भाषाचा विवाद खत्म करायसाठी, कारण की पुरा महाराष्ट्रामध्ये एक नई पहचान और एक शान है, वो है मराठी हृदय सम्राट मान्य बाला साहेबांचे विचार जिसके अंदर है. मराठी हृदय सम्राट राज साहेबांकडे मी जाणार आहे आणि त्यांना सांगणं आहे की कायमसाठी हा मराठी भाषे प्रांत इथे प्रांत अलग अलग मला काही घेणं देणे आहे. फक्त मराठी आणि गुजरातीचा, मारवाडी आणि गुजरातीचा आणि मराठीचा आवाज खतम झाला पाहिजे. आमचा जन्म राजस्थानमध्ये झाला आहे म्हणून आम्ही जन्मभूमी आहे, महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे आणि हा महाराष्ट्राने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. आमची प्रसिद्धी, धन दौलत, समृद्धी दिलेली आहे. आम्ही कधी महाराष्ट्रामध्ये असे घाणेरडे कामं करणार नाही. आणि झापे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मराठी भाषी लोक आहेत त्यांचा कधी आम्ही अनादर करणार
नाही. और जे लोक अनादर करत असेल तर त्याला तुम्ही प्रसाद द्या. मी मराठी लोकांना सांगतो की सरे मराठी भाषेचा सन्मान करा. मी सुद्धा जैन मुनी आहे आणि मराठी भाषेमध्येच बोललेला आहे. जेवढे बी माझ्याकडे मीडिया आलेली आहे मी मराठी भाषामध्ये आहे. मुख्यमंत्री आणि सर्वांचे जे लेटर जे लोक आले आहे लोकांना ते मराठी भाषामध्ये आले म्हणून मी मराठी भाषा बोलत आहे. ठीक आहे निलेश चंद्रजी, पुढचा प्रश्न असा आहे की दादर कबूतरखाना या वादावर जैन समाज आपली ताकद दाखवू पाहतोय असा दावा, असा आरोप मराठी एकीकरण समितीने केलेला आहे. याविषयी आपलं काय म्हणणं आहे? बघा, ह्या जैन समाजमध्ये आता दुसरे आंदोलन होता मराठा आरक्षणासाठी. कधी आम्ही आरक्षण मागितलं. सर्वात सुखी संपन्न हा जैन धर्म आहे. सर्वात जास्त आम्ही हॉस्पिटल चालवतो. सर्वात जास्त आम्ही गोशाला चालवतो. दान आम्ही गोशालामध्ये देतो. आम्हाला काही पाहिजे ते देवाला आम्हाला सर्वच काही दिलं आहे. तो आम्ही आंदोलन कशासाठी करू साहेब? आमचं आंदोलन फक्त आंदोलन नव्हतं. आमची सिर्फ एक प्रार्थना होती की जे जीव कबूतर जे 20,000 कबूतर मेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. बाकीचे कबूतर मेले नाही पाहिजे. म्हणून हेच आमचा एक राय. ठीक आहे निलेश चंद्रजी, जैन समाजाच्या आंदोलनामध्ये शस्त्रास्त्र आणली गेली असाही आरोप केला गेलाय. यावर आपलं काय म्हणणं असेल? आता बघा, आता इलेक्शन टाला कोण काय बोलता मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. मी शस्त्र आणलं नाही और मी कोणाला आणू देणार नाही. जे शस्त्र आले होते ते आरी आली होती. जे आहे ते सत्य बोलणार. लोक मला म्हणतात की महाराज तुम्ही आरीचा उपयोग करू नका, पण ते ताडपत्री कापासाठी ते आरी आणली होती आणि ते बंबू काढण्यासाठी आणली होती. ती कोणासाठी? मारासाठी आली. सिर्फ जीवदयाचे पालन करण्यासाठी आली होती. आम्ही कोणाला मारायला कोणाला काटायला करत नाही. पण जे लोक हा धार्मिक काय करायला राजनीतिक मोड नेत आहे ती मराठी आणि मराठी गुजराती विवाद हमेशासाठी संपला पाहिजे. मी मान्य माझ्या सकल जैन समाजकडून, माझ्या महावीर मिशन ट्रस्टच्याकडून, महाराष्ट्र गौरक्षा गौ संघर्ष करून एक हिंदूवादी जैन मुनी म्हणून मी तुमची प्रार्थना करतो. आम्हाला हिंदवी स्वराज्य घडायचं आहे. मान्य राजसाहेब, तुमचं नम्र निवेदन आहे. तुम्ही मराठी हृदय सम्राट, तुम्हाला पुरा महाराष्ट्र म्हणतात. म्हणून मी न्यायासाठी तुमच्याचकडे येणार आहे. तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि हा मराठी, मारवाडी आणि गुजरातीचा विवाद संपवा. निलेश चंद्रजी, मगाचपासून 2 वेळा तुम्ही राज ठाकरेंचा उल्लेख केलाय. हा जो वाद सुरू आहे तो संपवण्यासाठी त्यांच्यामध्येच क्षमता आहे असं तुम्हाला वाटतं का? कोणत्या नेत्यांमध्ये याची क्षमता आहे असं आपलं मत आहे? बात सुना, हिंदू मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपणा, देवेंद्र फडणवीस आहे. पण हा आता हिंदुत्वाचा मुद्दा आणि हा प्रांतप्रांती म्हणजे आम्ही प्रांतप्रांती नाही आहे. आम्ही व्यापारी आहेत. मराठी आणि गुजरातीचा विवाद संपासाठी मान्य मराठी हृदय सम्राट राजसाहेबाकडे आम्ही जाणार आहे. कोणी जाय ना जाणार, मी स्वतः जाणार आहे. तोच एक व्यक्ती आहे हा मराठी विवादला खतम करू शकतो. ठीक आहे, यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे आम्ही पाहूच. मात्र कबूतरखान्यावरून जो मराठी अमराठी वाद पेटवला जातोय, हा वाद तुम्ही कसा पाहता? हा वाद मुद्दामून पेटवला जातोय असं वाटतंय का? हा, मला असं माझं लोक म्हणतात म्हणून नाही, पण हे BMCC इलेक्शन येते त्याच वेळेने हे कोंबडीनं कबूतर का बरं मधात येते? आता तुम्ही समजून जा, माझा इशारा कुकडा आहे. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, जैन समाज आणि मराठी एकीकरण समितीला तुम्ही काय आवाहन कराल? दोघांनाही काय आवाहन कराल? मराठी एकीकरण समिती आम्ही सर्व हिंदू बांधव आहेत. आम्ही सर्व जैन हिंदूच आहे. बरोबर. मराठी भाषेचा जिथे जर अपमान होत असेल तो आम्ही जैन समाज बी तुमच्या संग ठाम उभं राहणार आहे. मी आत्ताही सांगतो, महाराष्ट्रामध्ये आमचा कर्मभूमी आहे. महाराष्ट्राने आम्हाला सर्व समृद्धी दिली आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल त्या व्यक्तीला आम्ही पण दंड देणारा मराठी माणसासंग पाऊलचे पाऊल संग राहणार आहे. ठीक आहे निलेश चंद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपण ABP माझाला वेळ दिलात आणि 0 आवरमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. यानंतर आज आम्ही जो प्रश्न विचारलेला होता त्यावर प्रेक्षकांनी नेमका काय कौल दिलाय ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी जाऊया पोल सेंटर. आजचा प्रश्न होता, दादर कबूतरखान्याच्या वादाआडून जैन समाज आपली ताकद दाखवू पाहतोय, मराठी एकीकरण समितीचा हा दावा पटतो का? एकूण 19,000 जणांनी यावर मत दिलेलं आहे आणि हा दावा पटतो असं म्हणत आहेत 85% लोक, तर 15% लोकांना हा दावा पटलेला नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.